नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अनधिकृत उत्खननाने नैसर्गिक आपत्ती आल्यास विद्यमान आणि उत्खननाच्या कालावधीतील तहसीलदारांना दोषी धरावे। मी घोणसाकर, नागरिकांचे पारदर्शक मत। म्हसळा तालुक्यात घोणसे गावाजवळ अनधिकृत दगडखाण ही महसूल विभाग आणि खाण विकासकांनी शासनाचा महसूल कर चुकवून केलेला मोठा आर्थिक घोटाळा आहे। याची चौकशी व्हावी अशी स्पष्ट मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड कार्यकारिणीचे सदस्य, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते योगेश महागावकर आणि ग्रामस्थ यांनी शासनाकडे केली आहे। सन 2018 पासून फार मोठ्या प्रमाणात घोणसे येथून गौण खनिज महसूल विभागाच्या संगनमताने आर्थिक कमाईसाठी वापरले जात असल्याची स्पष्ट तक्रार महागावकर यांची असून शासनाने तपास आणि मोजमाप करून गौण खनिज रॉयल्टी तसेच अनधिकृत उत्खननाने गाववाडीवर नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचीही नुकसान भरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी अशी ही मागणी महागावकर आणि ग्रामस्थांची आहे। दगडखाणीसाठी सन 2018 मध्ये ग्रामस्थांचा विरोध डावलून आजपर्यंत तब्बल 6 वर्ष कानसेवाडी लगतचे मोठमोठे डोंगर खोदून खडी दगड उत्खनन करीत आहेत। त्यामुळे परिसरातील कानसेवाडीसह देवघर आणि घोणसे येथील केळेवाडी, वाडाचीवाडी, म्हशाचीवाडी, विचारेवाडी, बुद्धवाडी, कानसेवाडी, देवघर बुद्धवाडी, देवघर कोण या परिसरातील कित्येक घरांच्या भिंतींना दगडखाणीच्या ब्लास्टिंगमुळे तडे पडल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत। सततच्या ब्लास्टिंग आणि उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे। परिसरातील विहिरी, नद्यांचे आणि बोअरवेलचे पाणी पातळीसुद्धा कमी झाल्याचे महागावकरांचे मत आहे। घोणसे ग्रामपंचायतीत ग्रामसभेचा उत्खननाला हरकत असल्याचा स्पष्ट ठराव देऊनही शासन दुर्लक्ष का करतो, अशी गावात खुली चर्चा होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। योगेशजी, आपण गेले किती वर्ष या ब्लास्टिंग बाबत तुमच्या गावात असणाऱ्या तक्रार करताय आणि आपला उद्देश काय आहे? नमस्कार, मी योगेश महागावकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य। आमच्या घोणसे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मागील 2018 पासून अनधिकृतपणे जो ब्लास्टिंग चालू आहे त्याच्यामुळे खूप मोठी इकडे हानी झाली आहे। अनेक घरांना तडे गेलेत, पाण्याची पातळी खालावली आहे, नैसर्गिक हानी झाली आहे आणि ही कुठलीही प्रकारची म्हणजे त्यांना अनधिकृतपणे कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना अनधिकृतपणे उत्खनन चालू आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घरच्या गावाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान भोगावं लागलंय। आणि ह्याला जबाबदार असणाऱ्या काही अधिकारी वर्ग असतील या कोणी अधिकारी वर्ग असतील, ह्यांना ज्या जबाबदार सगळ्यांना दोषी ठरवून त्यांच्याकडून संबंधित आमच्या गावाचं जे नुकसान वगैरे झालंय त्याची भरपाई करून द्यावी हीच मी शासनाला करण्याची विनंती करतो। अधिकारी मध्ये साधारणतः कोणाची जास्त जबाबदारी आहे? सदरचं हे जे उत्खनन जे आहे हे महसूल खात्याला संबंधित आहे, त्यामुळे त्या खात्याजवळ जास्त करून अधिकारी वर्ग असतील। आता आपण कोणाला जबाबदार धरणार, विद्यमान का जुने? आता 2018 पासून ही जी उत्खनन चालू आहे तेव्हापासून जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांच्यावर संबंधितांना दोषी ठरवून हे सदरचं जे काही आमचं नुकसान झाले, नुकसान भरपाई झाली त्यांनी मिळवून द्यावी हीच विनंती प्रशासनाला करेन। धन्यवाद।